नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की तुमचा जो PCB आणि PCMचा जो रिझल्ट आहे तो कसा चेक करायचा आहे व तो कधी लागणार आहे ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी भरपूर जण काय करतात की चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच मी शेवटला काय सांगणार आहे हे तुम्हाला कळणार आहे। मी व्हिडिओच्या मध्ये सांगू शकतो, शेवटला सांगू शकतो, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आता या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपण ऑफिशियल वेबसाईटमध्ये आलेलो आहोत। तुम्हाला रिझल्ट चेक करायचा, कसा चेक करायचा CET सेल तुम्ही सर्च केलं तर या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती येऊन जाल। त्यानंतर खाली यायचं, या ठिकाणी सगळ्यात एक नंबर जे ऑप्शन आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, याच्यावरती न्यू म्हणून आलेलं आहे, आत्ताच रजिस्ट्रेशन आलेलं आहे, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं, ठीक आहे। सिम्पलमधून याच्यावरती क्लिक करायचं, ठीक आहे। त्यानंतर अशा पद्धतीने साइन इनचं पेज ओपन होईल, ठीक आहे। साइन इन या ठिकाणी तुमचा रजिस्टर ईमेल ID म्हणजे जो तुम्ही ईमेल लॉग इन करताना म्हणजे फॉर्म भरताना दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तो जो बनलेला आहे तो त्यावेळेस तो टाकायचा आहे आणि साइन इन करायचं। साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक रिझल्ट नावाचा ऑप्शन दिसेल, ठीक आहे। तर त्या रिझल्ट नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा फक्त कोड टाकून तुमचा रिझल्ट दिसणार आहे। पण आता तुमची सगळ्यात मेन बात, रिझल्ट लागणार कधी आहे? रिझल्ट 10 तारखेला लागणार होता, पण तो पोस्टपोन झालेला आहे, मग लागणार कधी? तर या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी पाहू शकता की 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर खाली आला तर डाउनलोड्समध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी एक नोटीस ऑप्शन मिळेल, ठीक आहे। नोटीस ऑप्शन आहे, त्यामध्ये क्लिक करायचं आहे। सिम्पलचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक इंटरफेस दिसेल नोटीसचा, या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन सगळ्या एज्युकेशनच्या नोटीस या ठिकाणी दिसत आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ऑल या एज्युकेशनवरती क्लिक करायचं, या ठिकाणी ऑल या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिरियल नंबर दिसेल 1 मध्येच तुम्हाला या ठिकाणी न्यू म्हणून या ठिकाणी नोटीस आहे की MST CET 2024 PCM आणि PCB रिझल्ट विल अनाउन्स ऑन ऑर बिफोर 19 जून। तर 19 याच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागणार आहे, 19 तारखेच्या अगोदर, म्हणजे तुमचा तो आता 12 तारखेपासून ते 16 तारखेच्या मध्ये कधी पण रिझल्ट लागू शकतो। एक्सपेक्टेड डेट सांगितलेली आहे मी आपल्या चॅनलवर, याच्या अपडेट पडत राहणार आहे। जर तुम्हाला ही नोटीस वाचायची असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये PDF ऑप्शन निवडून तुम्हाला ती नोटीस वाचता येणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी अपडेट येत राहतात, तुम्ही इथून देखील चेक करू शकता, पाहू शकता की काय काय अपडेट या ठिकाणी येत आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।